नमस्कार. नमस्कार. नागपूर समाचार नागपूर प्लस समाचार महाराष्ट्र प्लस 24 महाराष्ट्र मध्ये आपलं 24 मध्ये स्वागत आपलं आहे. स्वागत आहे. एकंदरीत देशात खूप एकंदरीत सारे देशात मुद्दे खूप आहेत. सारे मुद्दे एक आहेत. मुद्दा म्हणजे एक मुद्दा गॅस म्हणजे बाबी गॅस मंदिरचा बाबी मुद्दा मंदिरचा असेल मुद्दा असेल किंवा मग किंवा हिंदू मग मुसलमानचा हिंदू मुद्दा असेल मुसलमानचा मुद्दा किंवा असेल मग अन्य किंवा मग मुद्दे अन्य असतील. मुद्दे असतील. पण आज आम्ही पण एका आज आम्ही वेगळ्या एका विषयावर वेगळ्या चर्चा विषयावर करणार आहे, चर्चा ते करणार आहे, म्हणजे ते महागाईचा. म्हणजे महागाईचा. आता आता महागाईचा मुद्दा महागाईचा हा मुद्दा जनतेसाठी हा आहे जनतेसाठी किंवा आहे नाही आहे हा किंवा एक नाही मोठा आहे हा प्रश्न एक असू मोठा शकतो. प्रश्न असतो. मात्र मात्र आमच्यासाठी हा एक मुद्दा आमच्यासाठी हा आहे एक की मुद्दा आहे की महागाई महागाई जनतेसाठी एक मुद्दा जनतेसाठी असला एक मुद्दा पाहिजे, म्हणून असला हा पाहिजे, मुद्दा आम्ही म्हणून हा बोलण्याचा मुद्दा आम्ही प्रयत्न करत बोलण्याचा आहोत. प्रयत्न करत आहोत. या या चर्चेसाठी चर्चेसाठी आपल्यासोबत तीन आपल्यासोबत मान्यवर 3 उपस्थित आहेत. मान्यवर उपस्थित एक आहेत. पहिले आहे पहिले भाजपाचे आहे भाजपाचे प्रवक्ते प्रवक्ते आणि प्रदेश आणि सचिव प्रदेश ॲडव्होकेट सचिव धर्मराव ॲडव्होकेट मेश्रामजी. धर्मराव मेश्रामजी. काँग्रेसकडून आपल्याकडे आहे काँग्रेसकडून अक्षय आपल्याकडे आहे समर्थजी, अक्षय जे राष्ट्रीय समर्थजी, जे संयोजक राष्ट्रीय आहे, राजीव संयोजक आहे, गांधी राजीव पंचायती गांधी राज पंचायती संघटन, राज अखिल संघटन, भारतीय अखिल काँग्रेस भारतीय कमिटी काँग्रेस कमिटी आणि वैभव आणि शिंदे वैभव पाटील, शिंदे एक वादळ पाटील एक भारताचे वादळ सदस्य भारताचे संयोजक सदस्य आहेत आणि संयोजक नागपूर आहेत जिल्हा आणि नागपूर फोरमचे जिल्हा सदस्य आहेत. फोरमचे सदस्य आहेत. सर्वात प्रथम सर्वात प्रथम प्रश्न माझा प्रश्न माझा भाजपाचे प्रवक्ते भाजपाचे प्रवक्ते ॲडव्होकेट धर्मराव ॲडव्होकेट मेश्राम धर्मराव यांना मेश्राम आहे. यांना आहे. सर, काय वाटतं सर, आपल्याला, काय वाटतं देशात आपल्याला, महागाई देशात आहे हा महागाई मुद्दा आहे आहे हा की मुद्दा नाही आहे? आहे की नाही आहे? नमस्कार आणि धन्यवाद अमितजी, आपल्या या वाहिनीच्या माध्यमातून जो विषय अत्यंत सर्वसामान्य लोकांशी निगडीत आहे, रोजच्या जीवनाशी निगडीत आहे, त्या विषयावर सगळ्यांनी बोललं पाहिजे. मग ते केंद्रातले सत्ताधारी पक्ष आम्ही असू किंवा मग राज्यातले सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी असतील किंवा मग सर्वसामान्य माणसाचे प्रतिनिधी म्हणूनही लोक असतील किंवा मग आपल्यासारख्या वाहिनीचे प्रतिनिधी असतील. आणि त्यामुळं मी तुमचं अभिनंदन केलं पाहिजे असं मला वाटतं. महागाई निश्चितपणानं मुद्दा आहे, परंतु महागाई म्हणजे नेमकी काय, महागाईची कारणं काय, त्याची पार्श्वभूमी काय, त्याचे परिणाम काय, राज्याच्या, देशाच्या आणि जगाच्याही परिप्रेक्ष्यामध्ये महागाईची व्याख्या करताना खरं तर ती जी परिस्थिती जागतिक स्तरावर उपलब्ध होईल त्या स्तरावर महागाईची कारणमीमांसा केली जाईल असं माझं मत आहे. जर आपण प्रकर्षानं पाहिलं तर मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये ज्या जागतिक महामारीला आम्ही सामोरं गेलो, हा देश म्हणून 130 करोड लोकसंख्येचा देश म्हणून, जगातला सगळ्यात मोठा दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश म्हणून आणि विकसनशील देशाच्या यादीतल्या पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून आम्ही जेव्हा या कोरोना महामारी सारख्या एका जागतिक अडचणीला जेव्हा तोंड द्यायला लागलं, सगळ्या आस्थापना, मग त्या औद्योगिक असतील, सेवा आस्थापना असतील, अशा सगळ्या बंद असताना या देशातल्या 125 करोड लोकांच्या पालन पोषणाचा प्रश्न या देशाच्या राज्यकर्त्यांच्या पुढे सगळ्यात मोठा होता. आणि अशा वेळेला आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा या महामारीला सामोरं जाताना तो भूकबडी होऊ नये, त्याचा व्यवसायही संपू नये, त्याच्या खिशातले पैसे देखील संपू नये, त्याची क्रय शक्ती देखील टिकवून ठेवता यावी, अशा अनेक अंगाने विचार करताना हे कोरोना महामारीचे 2 वर्ष संपले न संपले, आम्ही लगेच जगाच्या परीक्षामध्ये रशिया युक्रेनच्या युद्धाला सामोरं जात आहोत. आज भारतासारख्या विकसनशील देशाची महागाईची चर्चा करताना कोणत्या अडचणी आपल्या पुढे आवासून उभ्या आहेत, त्याची चर्चा करणं अत्यंत आवश्यक राहील असं माझं मत आहे. आम्ही खाद्यतेलाच्या संदर्भामध्ये, पेट्रोल डिझेलच्या संदर्भामध्ये जवळपास 80% पर्यंत जागतिक इतर देशांवरती अवलंबून आहोत. आणि आमची जी लोकसंख्या आहे ती स्वातंत्र्याच्या वेळी म्हणजे 1947 ला जी 33 कोटी लोकसंख्या होती, ती आज 130 कोटीच्या घरामध्ये आमची लोकसंख्या गेलेली आहे. आमचा जो शेतकरी प्रधान देश होता, शेती प्रधान देश होता, ज्या देशाची अर्थव्यवस्था ही
70% शेतीवर आधारित होती ती आता जवळपास उलट त्याच्या आकडेवारी झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करताना विकसनशीलतेकडून विकसिततेकडे जाताना आमच्या लोकांच्या खिशामध्ये पैसा खुळखुळायला लागला. मग ते 6th पे कमिशन असेल, 7th पे कमिशन असेल, माननीय मनमोहन सिंगजी प्रधानमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात झालेला जागतिक करारनामा असेल, ज्या व्यापाराच्या संदर्भाने किंवा इंटरनॅशनली ज्या काही वस्तू आणि सेवा याचं जे आदान प्रदान होतं त्याचा जागतिक करारनामा झाला असेल, ज्या पद्धतीचे धोरण स्वातंत्र्योत्तर मागच्या अनेक वर्षाच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस किंवा तत्कालीन पक्षांनी राबवल्यामुळं ज्या अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागलं त्याचा परिपाठ आज आम्हाला या आजच्या वाढत्या महागाईच्या दृष्टीनं दिसत आहे. आणि सर मी इथे तुम्हाला सांगू सर, तुमचं मी मत इथपर्यंतच घेतो. आणि तुम्ही म्हटलं की जे काँग्रेसने केलं आहे त्यामुळे जे आहे आज परिणाम जो आहे महागाईचा परिणाम काँग्रेसमुळेच आहे, देशात जे काही महागाई आहे ते काँग्रेसमुळे, असं आपलं नेमकं मत आहे, बरोबर? मी असं म्हणलेलं नाही. मी असं म्हणलेलं आहे की स्वातंत्र्योत्तर तत्कालीन सरकारांनी जी काही धोरणं राबवलेली आहेत, मग त्यात काँग्रेस सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलं, अनेक पक्ष सत्तेवर राहिले, परंतु माननीय मनमोहन सिंगजीच्या कार्यकाळामध्ये जो जागतिक करारनामा झाला त्याचे देखील इफेक्ट्स आजच्या महागाईवर आहेत. कोरोनाच्या म्हणजे काँग्रेसच्या धोरणामुळे जे आहे महागाई वाढत आहे असं नेमकं आपलं मत आहे. आपल्याच प्रश्नावर जे हा एक मुद्दा नाही आणि एकमेव मुद्दा नाही. कोरोनाच्या आपले मुद्दे आपण घेऊ सर. या विषयावर आपण ऍडव्होकेट समर्थ जे काँग्रेसचे आपल्यासोबत मान्यवर आहेत त्यांचं मत घेऊया. त्यांचं नेमकं मत आहे ते आपण ऐकून घेऊया. सर, नेमकं यांचं मत असं आहे का भाजपाने आपल्याला थेट आरोप लावलाय जे धोरण काँग्रेसने वापरलेलं आहे त्या धोरणामुळे आज महागाई वाढलेली आहे असं भाजपाचे प्रवक्ते ऍडव्होकेट धर्मवीर मेश्राम यांनी दिलेलं आहे. काय मत आपलं? देखिए, भाजपा से बात करते समय आपको सिर्फ बहाने मिलेंगे. जो भाजपा के प्रवक्ता ने अभी 5 से 7 मिनट में जो भी कुछ बताया वो एक तरीके से एक्सक्यूजेस थे, बहाने थे, बाकी कुछ भी नहीं था. वो ये एक्सप्लेन नहीं कर पा रहे हैं कि 2014 में जब वो सत्ता में आए, मोदी जी ये बोल के कि अच्छे दिन आने वाले हैं, उस समय जो क्रूड ऑयल के दाम थे वो $109 प्रति बैरल था. आज दाम $111 प्रति बैरल है, यानी सरी के दाम. और उस समय पेट्रोल की कीमत 76 रुपीस थी और आज 121 रुपए. तो ये जो दाम डबल हो गए, ये किस वजह से हुए? डीजल 55 रुपए लीटर प्रति लीटर था, आज 105 रुपए प्रति लीटर, 104 रुपए प्रति लीटर है. वो क्यों हुआ? जब गैस 350 रुपए का आता था, आज गैस 3 गुना हो गया है. 1055 रुपए की रसीद आज आई है मेरे यहाँ पे. वो क्यों हुआ? जबकि क्रूड ऑयल इंटरनेशनल प्राइजेस की बात करते हैं. मैं असली कारण बताता हूं. उस समय पेट्रोलियम प्रोडक्ट्स के ऊपर जो हमारा यूपीए गवर्नमेंट था, रन बाय द बेस्ट इकोनॉमिस्ट डॉक्टर मनमोहन सिंह, वो हार्डली 50,000 करोड़ रुपए पूरे साल में पेट्रोलियम प्रोडक्ट्स के ऊपर टैक्स वसूल करता था. आज मोदी जी की सरकार जो बोलते हैं कि हम गरीबों की सरकार है और गरीबी हटाने वाले थे, ये इन्होंने गरीबों को ही हटा दिया. आज वो करीबन 4 लाख करोड़ रुपए प्रति साल पेट्रोलियम प्रोडक्ट्स के ऊपर सेंट्रल एक्साइज वसूल कर रहे हैं. तो अगर आप पिछले 8 सालों में करीबन 30 लाख करोड़ रुपए पेट्रोलियम प्राइजेस के ऊपर टैक्स वसूल कर चुके हो, पेट्रोलियम प्रोडक्ट्स पे टैक्स वसूल कर चुके हो, गैस, डीजल और पेट्रोल पे, तो वो पैसा कहाँ गया?
और ये राग आलाते हैं कि हम डेवलपमेंट कर रहे हैं, पर डेवलपमेंट किस चीज का कर रहे हैं? आपने डेवलपमेंट किया देश के ऊपर कर्जे का। 8 साल पहले 80 लाख करोड़ रुपए का जो हमारे देश के ऊपर कर्जा था, अब वो कर्जा जाके करीबन 160 लाख करोड़ हो गया। तो आपने 8 साल में डबल कर दिया कर्जा करीबन डबल कर दिया। आज हर चीज की कीमत बढ़ गई है। खाद जो इस्तेमाल किया जाता है खेती के लिए, आटा, तेल, दाल, रसोई गैस, इवन मेडिसिन की कीमत डबल हो गई है। रेल का किराया आप देख लीजिए, फ्रेट का किराया देख लीजिए, रेल ट्रांसपोर्ट का। हर चीज में ये पैसा लूटते जा रहे हैं जनता से, और जनता को दे क्या रहे? जनता को भूखमरी दे रहे। इन्होंने जो ये कोविड काल के बारे में अभी बताया मेरे साथी ने भाजपा के, कि हमने 20 लाख करोड़ का एक पैकेज डिक्लेयर किया था, फर्जी पैकेज। एक व्यक्ति को के जेब में पैसा नहीं डाला गया। आप बताइए किसी के जेब में पैसा आया क्या? ये क्या दिया? आप लोन ले सकते हैं, अब कर्जा देंगे और लोगों से फिर कर्जा वसूल करेंगे। इस तरीके की फर्जी पैकेज निकले। कोविड के नाम से इन्होंने प्रधानमंत्री जो राहत पैकेज का ये जो पीएम केयर्स फंड के नाम से लोगों को बोला कि आप पैसा डालिए। लोगों ने पैसा डाला, और जिन्होंने पैसा डाला उन्हीं के यहाँ पे मृत्यु हुई है। अब एक ही काम किया गया इस गवर्नमेंट के माध्यम से। गवर्नमेंट ने एक ही काम किया, जो आंकड़े होते हैं उसके साथ में हेराफेरी करने। आंकड़ों की हेराफेरी आज WHO ने पकड़ी है हमारी। जो गवर्नमेंट क्लेम करती थी कि हमारे यहाँ पे 4.5 लाख 5 लाख लोगों की मृत्यु हुई, उनका कहना पड़ा कि 45 लाख लोग अधिक मरे हैं, 44 लाख लोग अधिक मरे हैं। यानी ये आंकड़ा करीबन जाता है 50 लाख लोगों का। 50 लाख लोगों को मारने के बाद में, और ये गलतियों की वजह से मारा है। मैं तो इसको मर्डर बोलता हूं। क्यों बोलता हूं मर्डर? आप जब हमारे देश में महामारी आने की थी, तब आप सोए रह गए। आपने इंटरनेशनल जो फ्लाइट्स थी उसको अगर बंद कर देते समय पे, तो इतना ये तकलीफ नहीं होती। अगर उल्टा उसके विपरीत यहां आके नमस्ते ट्रम्प किया, विदेश से लोगों को भारत में लाया गया। हाँ, 1 लाख लोगों का वो स्टेडियम में नमस्ते ट्रम्प का कार्यक्रम आयोजित किया, और उसके बाद में ये क्या पता चला कि जहां जहां वो विदेशी लोग गए, वहां उस आंकड़े बढ़े। और उसका ठीकरा किसके ऊपर फोड़ा गया? मरकज। वहां हिंदू मुस्लिम लाने की कोशिश की गई, जो कि बाद में कोर्ट में साबित हुआ कि गलत है। इतना उन्होंने मुस्लिमों के खिलाफ जो नफरत फैलाने का काम उस समय किया, और लोगों के कम्युनल हार्मनी खराब करने का देश में काम किया। और आज भी ये जो बड़े मुद्दे हैं, महंगाई ये बहुत बड़ा मुद्दा है। हमारे देश में गरीबी है, गरीब और गरीब होते जा रहा है। और इनके जो खास लोग हैं, हमारे मोदी जी के मित्र अडानी, वो देश में सबसे करोड़पति आदमी बन गया। कैसा बना? जब जी सर, मैं गरीब आपके पास आऊंगा, मैं सर और आपके गरीब पास है। आऊंगा, इसके लिए आपके पास पढ़िया के इसके लिए आऊंगा, लेकिन हमारे साथ तीसरे मान्यवर वैभव शिंदे उनसे पूछते हैं। वैभव शिंदे, माझ्या आपल्यासोबत जे आहे दिलेलं आहे ते एक कॉमन मॅन म्हणून जुळलेलं आहे. कॉमन मॅनला काय त्रास होतो आहे या महागाईमुळे, या संदर्भात वैभव बोलणार आहे. वैभव, काय सांगशील, एक सामान्य माणसाला काय त्रास होतो, महागाई वाढली, हा मुद्द्यातून वाटतो का कॉमन मॅनला? अनम्यूट वैभव, अनम्यूट करून घ्या आधी. आता आवाज येतो? हो. सर, पहिले तर सर धन्यवाद देतो महाराष्ट्र 24चं, की ज्या लोकांचं काम आहे या महागाईवर बोलणं, आणि ते आज बोलत नाही आहे. आणि जे
जे चॅनल्स म्हणजे जे सक्षम चॅनल आहे, ज्यांनी बोलायला पाहिजे ते चॅनल धार्मिक अस्मितेच्या मुद्द्यावर लढतात आणि तुमच्यासारखे जे छोटे चॅनल आहे ते महागाईचा मुद्दा घेतात. त्याबद्दल तुमच्यासाठी मी धन्यवाद देतो. आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून पहिले तर सांगतो की जसं भाजपचे प्रवक्ते धम्मपाल मेश्राम सरांनी सांगितलं, तुम्हाला माहिती असेल की भाजपाच्या कोणत्याही व्यक्तीला असा प्रश्न विचारला की जो त्याच्या अंगावर येत आहे, तर प्रत्येक व्यक्ती हा एवढी गोष्ट घुमवते की तुम्हाला त्याचं उत्तर नाही, तुम्हाला प्रश्नही नाही समजत की नेमका विचारला काय होतं, है ना. तर हे अशा प्रकारचं त्यांनी ते केलं. काय तर मग यांचा करार होता, त्यांचे ते तेव्हाचे ते करारनामे होते, त्यानिमित्त असं झालं तसं झालं. अरे पण सामान्य लोकायले काय घेणं देणं नाही त्याचं. आम्ही सरकार निवडून कशासाठी दिलं? आमचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी. माणसाच्या गरजा कोणत्या असतात? अन्न, वस्त्र, निवारा. आणि तुमच्या या चक्करमध्ये म्हणजे 56 इंची छाती 56 इंची दाखवण्यासाठी तुम्ही असे म्हणजे जे तुम्ही काम करत आहे ना ते फालतूपणा आहे. आता आपले अर्थमंत्री निर्मलाताई सीतारामन यांनी आता वॉशिंग्टन मध्ये जी जागतिक नाणेनिधी आणि जागतिक वर्ल्ड बँकेची जी परिषद होती त्याच्यात काय म्हटलेलं आहे माहित आहे का? की भारतातली जी वाढती महागाई आहे ती काही एवढी नाही आहे, एवढी वाढलेली नाही आहे. आता विचार करा, जे भारताची अर्थमंत्री आहे ते म्हणते की एवढी वाढली नाही आहे. अरे बा, तुमचे लेकरं चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकतात, फॉरेनमध्ये शिकतात, आमचे लेकरं अजून झेडपी मध्येच आहेत. तर तुम्हाला जरी समजत नसलं तरी सामान्य माणसाचं आयुष्य हे एकदम बेकार झालेलं आहे. तुम्हाला सांगतो, कोरोनानं पहिले तर वाट लावली 2 वर्ष. म्हणजे जो माणूस जगत होता 10-12 हजारामध्ये तेही जगणं त्यानं मुश्किल करून टाकलं. जेव्हा तो जगण्यासाठी धडपडत आता प्रयत्न करून राहिला होता त्याच्यात तुम्ही म्हणजे जेव्हा 5 राज्याच्या विधानसभा निवडणुका होत्या उत्तर प्रदेश वगैरेच्या, तेव्हा तुम्ही पेट्रोलची दरवाढ रोखून ठेवली आणि जसे इलेक्शन झाले तसे दरवाढ वाढवली. याच्या चक्करमध्ये सामान्य माणसात जो झाला जगण्यासाठी धडपड करून उठून उभा राहिला होता त्याची डबल तुम्ही वाट लावली. तुम्ही पेट्रोल डिझेल म्हणजे डायरेक्ट डबलच केलं ना बाबा. माझं 70-75 कुठं आणि 125 कुठं. म्हणजे याच्यात होरपडला कोण चालला? सामान्य माणूस. आणि असं नाही की सामान्य माणूस म्हणजे ज्याच्याजवळ गाडी आहे त्यालाच फक्त धड बसत आहे. अरे पेट्रोल डिझेलचे भाव जसे जसे वाढले तसं तुमचा भाजीपाला वाढून राहिला, दूध वाढून राहिलं. तुमचे जेवढे बी धातू असतील म्हणजे जे बांधकाम व्यावसायिक असतील त्याचे जे धातू असतील, सिमेंट असतील, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा याच्यापेक्षाही जास्त गरजा आज माणसाच्या झालेल्या आहेत. त्यात सेवा पण आल्या आणि या सर्वच गोष्टीवर याचा परिणाम होत आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे विषय असा माहित आहे का की या आजचं जे वातावरण असं झालेलं आहे की एकही नेता महागाईवर बोलायला तयार नाही आहे. आणि जनता एवढी म्हणजे निगरगट म्हणजे तुम्हाला सांगतो जनतेला हे समजूनच नाही राहिलं की बोलावं कशावर. म्हणजे ज्या लोकांना त्याचं नेतृत्व म्हणून निवडून दिलेलं आहे ते हेंबाळेपणा करून धार्मिक अस्मितेचे मुद्दे उकरत आहेत. आणि इथं माणसाला खायची सोय नाही. अरे तुम्ही सांगा, आज केंद्र सरकारनं 7 म्हणजे जेवढे केंद्रामधले जेवढे सर्वंट येतात, नौकर वर्ग येते केंद्राच्या अंडरमध्ये, त्याचा महागाई भत्ता वाढून राहिले. 7वा वेतन आयोग दिला तर दिला, त्याला महागाई भत्ता बी आहे. 1 करोड जेवढे बी नोकरदार लोक आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीत त्याला फायदा होणार आहे. अरे पण सामान्य जनतेचं काय? म्हणजे तुम्ही केंद्राचे जे नोकरीवर आहेत त्याला तुम्ही महागाई भत्ता देऊन आले आणि इथं आमचं लेकरू साहेबचं 15,000 3 वर्षाआधी बी त्याला 15,000 पेमेंट होतं, आजही त्याचं 15,000 पेमेंट आहे. पण आज त्याचं पेट्रोलमध्ये 6,000 रुपये चाललं महिन्याचं. बाकीचं घर कसं चालवून तो? लेकरायला शिक्षण कसं देईल? याच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही. म्हणजे मला असं वाटतं, पहिले तर माहिती आहे का, मला असं वाटतं की हे जर असंच चालू राहिलं ना तर दुसरी क्रांती आता मला वाटते पुढच्या 5-6 वर्षात घडली तर कोणी आश्चर्यकारक म्हणून घेऊ नये. कारण की लोक रस्त्यावर यायले मारायले मरायले पाहणार नाही मागं पुढे. कारण की अरे बा, जेवायची सोय नाही ना. तुम्ही किती दिवस त्याले म्हणजे कसं आहे, एक लिमिट असते. रबर तुम्ही जास्त ताणून नाही धरू शकत, नाही तर तुटते. समजले ना? बरोबर. अशा प्रकारचा कार्यक्रम चालू आहे. ऍडव्होकेट धर्मपाल मेश्रामजी, आपल्याला एक प्रश्न आहे. आपल्यावर खूप सारे आरोप लागलेले आहे. एकंदरीत देश महागाईवर चाललेला आहे आणि दुसरीकडे जे आहे आपण धार्मिक मुद्द्यावर वळण करत आहात. आपल्यावर हाही आरोप लावण्यात आलेला आहे की आपल्याला जो मुद्दा आहे तो मुद्दे भडकवून दुसरा विषय घेता. काय नेमकं सांगणार सध्या? कारण की महागाई जर ठपका बसत असेल तर तो केंद्र सरकारवर बसला आहे आणि महागाई केंद्र सरकार जेव्हा सत्तेत यायची होती तेव्हा त्यांनी
स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही महागाई कमी करण्यात येणार आहोत. त्याआधी 2013च्या जर आपण काळात गेलो तर 60 पैसे जर पेट्रोल वाढले तर देशाच्या पंतप्रधानांना जे आहे ते चुडी वाटत होते भाजपाचे नेते. आज भाजपचे नेते महागाई एवढी वाढली आहे तर रस्त्यावर येत नाही. आपल्याच प्रधानमंत्रीच्या अगेन्स्ट मध्ये एक शब्द बोलत नाही की महागाई वाढत आहे, तुम्ही त्याच्यावर काहीतरी करा. असं का? आणि दुसरा प्रश्न हा की राजनीती जे राजकारण आपण करत आहात ते राजकारण आता फक्त नेत्यांसाठी आहेत का? राजकारण करताना आपण नेत्याला समोर ठेवतो का की जर आपण यांच्या विरोधात बोललो तर कदाचित होऊ शकते की आम्ही पक्षाच्या बाहेर चाललं जाऊ. आणि या आधीचा जो होता एक काळ जेव्हा तुम्ही विरोधात होते तेव्हा खूप आंदोलन करत होते. आज महागाई वाढली आहे, जनतेला तो त्रास आजही आहे. मग आज त्यांच्यासाठी आपण का बरं रस्त्यावर येत नाही? पक्षात असून सुद्धा मग राजनीती नेत्यांसाठी आहे की जनतेसाठी हा एक प्रश्न. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देतो. ते असं आहे की मी पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा अधिकृत प्रवक्ता आहे. मी कोणत्याही टीव्हीवर चर्चेसाठी जाऊ शकतो. महागाई सारख्या विषयावर तुमच्या निवड सूचनेवरून एका फोन कॉलवरून मी या चर्चेत सहभागी होतोय. त्यामुळे लक्षात ठेवा की मी कोणाला घाबरण्याचा प्रश्न येत नाही, परंतु सत्य हे लोकांच्या पुढे आलं पाहिजे, ते आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं नाही, आपण आपल्या मनावर घेऊ नका सर. आपल्याला इंडिव्हिज्युअल आपल्याला नाही म्हणतोय आम्ही भाजपा बद्दल बोलतोय. निश्चित राहा, त्या नेत्यांचा मी निश्चितपणाने इथे प्रतिनिधी आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही नेत्याला म्हणलं काय किंवा मला म्हणलं काय, ते भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्याची बाजू मांडणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे असं मी समजतो. मी त्यांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे त्याची चिंता मी करत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की महागाई हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि त्याच्यावर गांभीर्यपूर्वक चर्चा होणं आवश्यक आहे. असं असताना जसं वैभवजी म्हणले, हे खरं आहे की हा विषय सर्वसामान्यांशी निगडीत आहे. मीही आपल्या चर्चेच्या पहिल्या स्लॉटमध्ये सांगितलं की हा प्रत्येकाच्या चुलीशी, प्रत्येकाच्या खर्चाशी आणि रोजच्या बजेटशी निगडीत आहे आणि त्यामुळं तेवढ्याच गांभीर्यपूर्वक चर्चा होणे या ठिकाणी अपेक्षित आहे. मला सांगा किंवा अक्षय समर्थजी म्हणले की बा प्रधानमंत्र्यांनी अशा पद्धतीच्या घोषणा केल्या, मनमोहन सिंगांनी तसं केलं. मी हे म्हणलं की वस्तू आणि सेवा या दोन्ही याचा जागतिक करार ज्या राष्ट्रांनी केला तेव्हा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी होते, क्षमा करा, मनमोहन सिंगजी होते. त्यांनी तो जागतिक करार सही केला. आता जेव्हा जागतिक करार आपण सही करतो त्याचा दुसरा अर्थ असा आहे की जगाच्या परिप्रेक्ष्यामध्येच तुम्हाला त्या गोष्टींच्या अनुषंगाने पाहावं लागेल. आम्हाला जागतिकीकरणाच्या परिप्रेक्ष्यामध्ये हे आमचं नियंत्रण जे आहे, सरकारचं नियंत्रण किंवा एका देशाचं नियंत्रण, हे निघून जातं. आणि एक लक्षात ठेवा, या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे? या देशाची 125 करोड 130 करोड जरी लोकसंख्या असली तरी या देशाची 70% तेलाची गरज ही दुसऱ्या देशातून भागवली जाते. 70% पेक्षा जास्त, म्हणजे जवळपास 80% जवळपास. आमची खरेदी कशाच्या भरोश्यावर होते? आमची जी काही गंगाजळी आहे, डॉलरच्या भरोश्यावर आम्हाला दुसऱ्या देशाकडून सगळी उत्पादनं घ्यावी लागतात. 2 वर्षाच्या कोरोना सारख्या महामारीच्या काळाला सामोरं जाताना जेव्हा सर्व प्रकारच्या आस्थापना म्हणजे इंडस्ट्रियल युनिट्स म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स जे असतील ते सगळे बंद पडलेले असताना आम्ही जर निर्मितीच करू शकतो नाही कोणत्या एखाद्या गोष्टीची, तर निश्चितपणानं महागाई ही डिमांड आणि सप्लायच्या भरोश्यावर चालते. एवढं देखील साधा अभ्यास आपल्या सगळ्यांचा असावा अशी माझी किमान अपेक्षा. आणि त्यामुळं या 2 वर्षाच्या कालावधीनंतर जेव्हा सर्वसामान्य ग्राहकांच्या उड्या बाजारात पडायला लागल्या तेव्हा आपल्याकडं उत्पादित असलेला माल उपलब्ध नव्हता, हे तुम्हाला मान्य असावं. आता रशिया युक्रेनच्या युद्धाच्या संदर्भाने जर आमची 80% पेक्षा जवळपासची तेलाची आवक ही जेव्हा इतर देशातून होते तेव्हा निश्चितपणानं आम्हाला त्या इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं. आणि त्यामुळं तशाही परिस्थितीमध्ये त्यांचंही उत्पादन क्षमता जी आहे ती या मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये अत्यंत कमी झाली. त्यामुळे डिझेल पेट्रोलच्या भावावरचं नियंत्रण
खाद्यतेलावरचं नियंत्रण, गॅसवरचं नियंत्रण हे इतर देशांच्या हाती असल्यामुळं किंवा जागतिकीकरणाच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्यांच्या वरती अवलंबून असल्यामुळं आम्हाला अत्यंत अडचणींचा सामना करावा लागला. ही साधीशी गोष्ट आहे महागाईच्या कारणाची. दुसरं मी सर तुम्हाला एक मुद्दा सर, आपण जो मुद्दा बोलले की रशिया युक्रेनचा जो आता सध्या वाद सुरू आहे, जे युद्ध सुरू आहे, त्यामुळे जे आहे महागाई वाढली, पेट्रोलचे दर वाढले. पण जर आपण कॅल्क्युलेशन केलं किंवा मग आपण थोडं मागे गेलं तर 2012ची गोष्ट, 125 रुपये प्रति बॅरल पेट्रोल जे क्रूड ऑइल होतं आणि त्यावेळेस भारतात जे पेट्रोलचे दर जे होते 66 रुपये होते. आजचा आकडा जर मी सांगितला तर 111 रुपये प्रति बॅरल तेल आहे आणि आजचा आकडा 120 रुपये आहे. तर इतकी मोठी तफावत, म्हणजे एकंदरीत दुय्यमची तफावत दाखवतात. त्यातलं कारण समजून घ्या. त्यातलं कारण असं आहे की आज आपले डिमांड जास्त आहे आणि त्याही तुलनेमध्ये त्या सप्लाय करणाऱ्या देशांचं उत्पादन कमी आहे. पहिला मुद्दा. दुसरं, ते त्यांचं उत्पादन करण्याची क्षमतेशी घेणं आपल्याला सध्या तरी काही घेणं देणं नाही, कारण की आपण जो अमाऊंट क्रूड ऑइल घेतो तोच अमाऊंट आताही घेतोय आणि त्याचा रेटही कमी आहे. मी जे समजून घ्या, महागाईची कारणं उत्पादन आणि सप्लाय, डिमांड आणि सप्लायच्या अनुषंगाने चालतात, हे लक्षात घ्या. आपण जरी समजा पैसे द्यायला तयार असलो तरी देखील त्यांची उत्पादन क्षमता नसल्यामुळं ती जगाच्या बाजारपेठेला त्या पद्धतीचं सप्लाय करू शकत नाही. आता युक्रेन आणि रशियामध्ये, रशिया आणि युक्रेनचं काय युद्ध होत आहे? कारण युक्रेनमध्ये सगळ्या तेलाच्या कंपन्या आहेत, त्याच्यावर रशियाला प्रभुत्व निर्माण करायचं आहे आणि त्यामुळं जगातही, हे फक्त भारताचा याच्यातला भाग नाही, श्रीलंकेची स्थिती का अशी आहे, बांगलादेशची स्थिती का अशी आहे, पाकिस्तानची स्थिती का अशी आहे, विकसनशील देशांची स्थिती अशी का आहे, त्याच्या तुलनेमध्ये भारतासारखा देश आपल्या धोरणांमुळं, कार्यकर्तृत्वामुळं, इन्फ्रास्ट्रक्चरमुळं आणि आपल्या सीमित गरजांमुळं आज आपण तुलनेने सुखी आहोत किंवा बरे आहोत, हे लक्षात घ्या. ही कंपॅरेटिव्ह तुलना आहे आणि त्यामुळं महागाईमुळं अनेक देश कोलॅप्स होताना भारत आपला टिकाव धरून आहे, हे देखील तुम्ही समजू शकलं पाहिजे. आणि मला तर किमान या पॅनलकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी आपलं मत जे मांडताना ते अभ्यासपूर्णच मांडावं. कारण ते 20,000 पीएमचं पॅकेज 20,000 करोड रुपयाचं नव्हतं अक्षय समर्थ साहेब. वकिलांनी तरी किमान अभ्यासपूर्ण असावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि कोणाच्या खिशात पैसे गेले या मी असं कधीच म्हणलेलं नाही. मी असं कधीच म्हटलेलं नाही की ते पीएमचा पॅकेज, जे करोनाचा पॅकेज तुम्ही 20 लाख करोड रुपयाचं डिक्लेअर केलं त्याच्याबद्दल बोलतो. आणि पीएम केअर्स मध्ये जो फंड आला त्या फंडाबद्दल जेव्हा आधी मोदीजी म्हणायचे की अशा जे पैसे येतात त्याच्याबद्दल लोकांना कळायला हवं. एक एक करून बोलायला तर चांगलं होईल, कारण की आमच्या दर्शकांना समजणार नाही. एक एक करून बोललं तर बरोबर होईल. हे समजा, महागाई सारख्या संवेदनशील मुद्द्यावर चर्चा करताना मी थेट काँग्रेसवर एक देखील आरोप केलेला नाहीये. मी उलट हे सांगितलं की जागतिक जो करारनामा होता तो कोणी सह्या केला? आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांची धोरणं कुठे चुकली? 1947 मध्ये आपल्या देशाची लोकसंख्या 33 करोड होती, आज 130 करोड कशी झाली? कोणत्या धोरणाचं चुकलं? काय चुकलं आपलं? या सगळ्या गोष्टींची कारणमीमांसा करावी लागेल. आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीप्रधान देश होता, 70% पेक्षा जास्त अर्थव्यवस्था शेतीवर आधारित होती. आज शेतीवर आपली अर्थव्यवस्था किती टक्के आधारित आहे? याही गोष्टींची चर्चा होणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे गांभीर्यपूर्वक या मुद्द्याकडे गांभीर्यपूर्वक पाहताना संवेदनशीलतेने पहा. सरकार म्हणून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी जे काही धोरणं राबवले, जे काही निर्णय घेतले, ते कटू आणि कठोर वाटत असले तरी या देशाच्या 125 करोड जनतेच्या कल्याणासाठीचे तो धोरण होते. आणि त्यामुळे त्याच पद्धतीचे नियम आता वैभवजींना ते पटणार नसेल. वैभवजी जरी तुम्हाला पटणार नसेल तरी तुम्ही सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करताना तुमचं देखील अभ्यासाची कस लागेल बरं. आणि त्यामुळे तुमचं मत हे निव्वळ आपल्या बॉडी लँग्वेज मधून किंवा चेहऱ्याच्या हावभावावरून न येता ते अभ्यासपूर्णच असलं पाहिजे अशी माझी किमान अपेक्षा आहे. आणि त्याच पद्धतीने आपण ही चर्चा पुढे न्यावी, तरच या चर्चेचं फलित होईल. या आमचं देखील म्हणणं लोकांपर्यंत पोहोचेल. आणि कदाचित या राज्याच्या, आता तुम्ही अक्षय समर्थजींचा विषय असेल तर तुम्ही जर काँग्रेसचं प्रतिनिधित्व करता तर मला सांगा, सरकार म्हणून या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणते तारे लावले, कोणते दिवे लावले? बरं सर, मी असं उदाहरण सांगा. समर्थ सरांकडून आपण उत्तर देऊ सर. तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मांडलात. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं
तुमच्या नेत्यांनी सांगितलं होतं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं, शरद पवारांनी सांगितलं साहेब, आम्हाला बोलण्याचा संधी भेटेल का? होतं. खते बी बोलण्याची बियाणे संधी भेटेल का? शेताच्या मिळेल ना? शेताच्या बांधावर जाऊन खते बी बियाणे देऊ. युरिया देऊ. दिलं का तुम्ही? अहो, साधा पूर झाला, तुम्ही रस्त्यावरून दौरे नाही करू शकला. तुम्हाला हवाई दौरे करावे लागले. मातोश्रीच्या 4 दिवारीत बसून सरकार चालवता येईल का? याचं देखील उत्तर अक्षयजी तुमच्याकडून अपेक्षित आहे. सर बरोबर, आपल्या प्रश्न जर अक्षय समर्थांना आहे मी त्यांना थेट प्रश्न करतो आणि आपलं उत्तर द्यायला सांगतो सर. अक्षयजी आपल्याला सरळ त्यांनी म्हटलं आहे की युक्रेन युद्धामुळे जे आहे ते या देशात महागाई वाढलेली आहे. दुसरं की जे धोरण काँग्रेसनी या आधी वापरलं होतं त्याचं एक फलित जे आहे आज महागाई झाली आहे. तिसरे प्रश्न त्यांनी असं म्हटलं आहे की जे धोरण सध्या नरेंद्र मोदी सरकार वापरत आहे ते कटू असले तरी ते देशासाठी हितकारक आहे. आपलं नेमकं काय मत आहे? ज्या जागतिक कराराबद्दल हे व्यक्ती आता म्हणून राहिले आहे तो कोणता करार आहे मला आजपर्यंत कळलाच नाही. हा जागतिक करार 4 वेळा म्हटलंय यांनी. हे प्रत्येकाने सन्मान असलं पाहिजे सर, प्रत्येकाने सन्मान असलं पाहिजे. ते प्रवक्ते आहेत भाजपाचे. आपण जागतिक करार जे म्हणतात आता यांचं म्हणणं आहे की जागतिक करार आहे. मेश्राम साहेब, कोणता जागतिक करार आहे? कुठल्या जागतिक कराराबद्दल हे म्हणत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला जो क्रूड ऑइल प्राइस जो होता जे $125 प्रति बॅरल वरती जाऊन आम्ही 60, 65, 68 रुपयामध्ये पेट्रोल देत होतो. आज $111, आज $111 प्रति बॅरल क्रूड ऑइल आहे. काय आज $111 प्रति बॅरल क्रूड ऑइल असल्यानंतर ही किंमत आता $125 मोजावी लागत आहे आपल्याला. हा कोणता जागतिक करार आहे ज्याच्यामध्ये तुमचे हात बांधलेले आहे आणि आम्हाला म्हणतात की अभ्यास करू द्या आम्हाला? मी म्हणतो ना की तुम्ही सांगा ना कोणता जागतिक करार आहे. असा कोणता जागतिक करार केला ज्याच्यामुळे तुम्ही जे आधी डिझेल वरती जे युपीए गव्हर्नमेंट ₹3.46 टॅक्स वसूल करत होते, आता तुम्ही ₹31.80 वसूल करता. आणि जेव्हा प्रेशर आला तेव्हा ₹10 कमी केले तुम्ही. आता ₹21.80 टॅक्स वसूल करून राहिले. म्हणजे सर हा प्रश्न आपल्यावर पण उपस्थित होईल. अक्षय सर आपण काँग्रेसमध्ये आहात. सर एक प्रश्न एक प्रश्न अक्षयजी, माझा प्रश्न आपल्याला एक मिनिट आपण जे म्हटलं की एक्साईज ड्युटी जी आहे केंद्र सरकार लावत आहे तर वॅट सुद्धा ₹31 जे आहे आपली सरकार लावत आहे, राज्य सरकार. मी त्याच्यावरती येतो. वॅट वसूल करण्याचा महाराष्ट्र सरकारच्या बद्दल यांनी आता प्रश्न उचलला. महाराष्ट्र सरकारचे 29,000 करोड रुपये जीएसटीचा पेमेंट आतापर्यंत थांबवून ठेवलेला आहे. कोणत्या हक्काने थांबवून ठेवलेला आहे तुम्ही? कोणत्या हक्काने थांबवून ठेवलेला आहे तुम्ही? मला आता मध्ये बोलू नका. कोणत्या हक्काने तुम्ही महाराष्ट्र सरकारचे 29,000 करोड रुपये थांबवून ठेवलेले आहे? महाराष्ट्र किती पैसा देतो? महाराष्ट्र किती पैसा देतो हे माहिती आहे का तुम्हाला? महाराष्ट्र केंद्राला ऐका आता ऐकून घ्या. तुम्ही अभ्यास पूर्ण बोलण्याची गोष्ट करत होते ना. जीएसटीचा पूर्ण देशातला जो कलेक्शन आहे, पूर्ण देशातली जी कलेक्शन आहे त्याचा 15% महाराष्ट्र देतो. महाराष्ट्राच्या भरोश्यावरती तुम्ही चालवता हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या भरोश्यावरती तुम्ही इतर राज्य चालवता हे लक्षात ठेवा. आणि आमच्याकडून टॅक्स घेऊन आम्हाला काय देता महाराष्ट्राला? तुम्ही महाराष्ट्रद्रोही आम्हाला सांगून राहिले की महाराष्ट्राबद्दल 29,000 करोड रुपयाचा जीएसटीचा आमचा पैसा रोखून ठेवण्यात आलेला आहे. मग कुठून चालवणार आम्ही राज्य? आम्ही जो टॅक्स वसूल केला जातो तो इन्कम टॅक्स पूर्ण देशात 11.13 लाख करोड रुपये वसूल केला जातो. त्याच्यातलाच 4.25 लाख करोड रुपये महाराष्ट्र देतो. हे तुम्हाला माहिती आहे का? पूर्ण देशात 11.13 लाख करोड रुपये टॅक्स वसूल केला जातो. त्याच्यातला 4.25 लाख करोड रुपये महाराष्ट्र देतो.
आणि तुम्ही परत काय देता आम्हाला? 15% आमच्याकडून घेता आणि त्या पूर्ण कलेक्शनचा 6% आम्हाला परत देता आणि त्याच्यातही पैसे थांबवून ठेवता. आणि जो युपी, जो उत्तर प्रदेश आम्ही 4.25 लाख करोड रुपये इन्कम टॅक्सचे देतो, जो उत्तर प्रदेश 27,000 करोड रुपये देतो, त्यांना तुम्ही किती देता? परत देता ना 17% देता, आम्हाला 6% देता. काय जो बिहार 6,000 करोड रुपये देतो, त्यांना 8% देता, आम्हाला 6% देता. तर बोलण्याची गोष्ट म्हणजे जेव्हा आम्हाला तुम्ही पैसाच देणार नाही, जो पैसा आमच्याकडून वसूल केलेला आहे, तर आम्ही सरकार कशी चालवणार? जे माझं म्हणणं काय आहे की तुम्ही जो टॅक्स वाढवला, जो सेंट्रल एक्साइज टॅक्स वाढवला, कशावरती वाढवला? डिझेलवरती 3 रुपये 46 पैसे होते, तुम्ही त्याला 21 रुपये 80 पैसे केला. पेट्रोलवरती टॅक्स होता 9 रुपये 20 पैसे, तुम्ही त्याला 27 रुपये 90 पैसे केला. तो टॅक्स कधी कमी करणार? जो आम्ही युपीएच्या काळात काँग्रेस गव्हर्नमेंटनी जे फक्त 50,000 करोड रुपये पेट्रोलियम प्रोडक्ट्स वरती आम्ही वसूल करायचो, तरी सक्षमपणे आम्ही देश चालवायचो, असे लोकांना त्रास नाही द्यायचो. आता 8 वर्षामध्ये तुम्ही जे महागाई आहे ते डबल करून टाकली आहे, पण लोकांची पगार वाढले का? लोकांचे पगार वाढले का? याच्यावरती केव्हा लक्ष देणार? लोकांची इन्कम वाढले का? तुमचे जे मिनिस्टर आहेत ट्रान्सपोर्ट वाले, त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आरटीओचे चार्जेस किती वाढवले? आज छोटासा चालान होतो, आधी 100 रुपये लागायचे, आता 2,000 रुपये लावून राहिले, डबल केले, 10 पटीने वाढवले. प्रत्येक बरोबर. गोष्टीमध्ये ज्या प्रमाणात महागाई वाढली त्या प्रमाणात लोकांचे पगार वाढले नाही, असं लोकांचे त्यांचा पगार प्रश्न कधी आहे. वाढवणार? बरोबर. लोकांना समर्थ नोकऱ्या साहेब, कधी देणार? मी आज मनोज शिंदेकडे जातो. 45 वर्षांची उंचांक गाठली आहे कशानी? अनएम्प्लॉयमेंट. आज छोटासा बांगलादेश सारखा जो देश होता त्यांनी आपल्याला मागे सोडलाय. लाज बरोबर. वाटायला पाहिजे, लाज. आणि इथे येऊन मोठ्या मोठ्या गोष्टी करता, मोठ्या बोलता की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन. हा गड्ड्यामध्ये टाकून दिला आमच्या देशाला. 80 लाख करोड रुपयाचा कर्ज 160 लाख करोड वरती घेऊन गेले, तुम्ही डबल केलं. 8 वर्षामध्ये देशाला पार डुबवून टाकला ना तुम्ही. वकील साहेब, देशाला पार डुबवून टाकला ना तुम्ही. अरे तुम्ही वकील नाही. कुठे नेऊन ठेवला आपला देश? आज आपण अशा विकसनशील आपला मुद्दा कळला आहे. आपण जे म्हटलं की महागाई वाढली त्या हिशोबाने जे पगार वाढले नाहीये. एक प्रश्न जे आहे, अहो, एक छोटासा मुद्दा सांगतो. बॉडी लँग्वेजवर नाही तर अभ्यास छोटासा करून मुद्दा तुम्ही सांगतो. जनतेला आजच दिलेला झालेला आहे. आहे. अक्षय सर, Senior आपण थोडं citizen. थांबावं. मूर्ख माणसाला बोलायला. वैभव, काय सांगणार की ज्या पद्धतीने तुमच्यावर एक आरोप आहे की बॉडी लँग्वेजवर नाही तर अभ्यास करून केलं पाहिजे, आपण जे काही बोलत आहे ते, त्यावर काय बोल? तसं प्रवक्ते आहेत ते भाजपाचे मेश्राम साहेब, त्यामुळे बॉडी लँग्वेज म्हणजे काय, आता तुम्ही बोलले, मला थोडं स्माइल निघालं, बॉडी लँग्वेज त्याला थोडी म्हणते. आता राहिली गोष्ट, तुम्ही जे म्हणलं की अभ्यास करून बोला, तर महाराष्ट्रातल्या म्हणा किंवा भारतातल्या म्हणा, हिमाळ्या लेकराले बी समजते की जर आपण पेट्रोल त्याच भावात घेत आहोत तर इथं आपल्याला डबल रेट का लागत आहे. इथं या राजकारणापायी लोकांचं भरडणं होत आहे. सेंट्रलवाला म्हणते राज्यानं टॅक्स कमी करा, राज्यावाला म्हणते सेंट्रलनं टॅक्स कमी करा. याच्यात कोणीही सामान्य माणसाची बाजू घेताना दिसत नाही आहे. पहिले बम आले, हे 56 इंची छाती, अच्छे दिन. पण आता हाती असूनही करत नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, जो गॅस पहिले 380, 390, 410, 420 ले होता, तो गॅस आज 1050 रुपयाला झालेला आहे. म्हणजे याची झळ पुऱ्या भारतातल्या 80% लोकांना सोसत आहे. बाकीचे 20% श्रीमंत असल्यामुळे त्याला वाटत नसल, पण बाकीचे लोक असेच भरडत आहे. आणि राहिली गोष्ट अभ्यासाची, तर मी काही एवढा मोठा हुशार माणूस नाही, पण आम्ही लॉजिकवर चालतो. लॉजिक हेच म्हणते
की जर पेट्रोल तेव्हाही त्याच भावात येत होतं आणि आजही त्याच भावात येत आहे, तर मग तुम्ही टॅक्स काऊन शिल्लक घेताय? तुम्ही थोडा तरी दिलासा सर्वसामान्यांना जे टॅक्सची जे एक्स्ट्रा वरचा खर्च घेऊन आले तुम्ही, राज्यानंही असो किंवा मग केंद्रानंही असो, दोघांनाही टॅक्स कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यायला पाहिजे. 100च्या अंदर पेट्रोल आणायला पाहिजे. ठीक आहे, मला तर माहित आहे. म्हणजे कसं आहे, या राजकारणी लोकांची पहिले तर ती पॉलिसीच ठरलेली आहे की एवढं प्राइस हाईक करून द्या, नंतर मग 25 रुपयानं कमी करा. म्हणजे जे पेट्रोल 75 होतं ते आज 100 विकलं, ते आरामशीर कोणी आवाज बी कळणार नाही. समजलं का? ही पॉलिसी बराबर ते लावून राहिले. दुसरी गोष्ट अशी की आता सध्या लोकांना गरज काय? लोकांना महागाई भेडसावून आली, तरी बी केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 7व्या वेतन आयोग असूनही त्यांचा जो महागाई भत्ता आहे तो वाढून राहिली. म्हणजे पुरा देश महागाईनं भरडून राहिला आणि तुमचे सेंट्रलचे नोकरशाही जगली पाहिजे म्हणून तुम्ही त्याला महागाई भत्ता देऊन आले. म्हणजे एवढा अडाणचोटपणा जर आपला भारत देशाचा जो पण वरचा कोणी नेतृत्व असेल तो जर करत असेल, तर मला असं वाटते की याच्यासारखं दुर्दैव भारतीय व्यक्तीला आजपर्यंत कधी आलेलं नाही. समजले का? म्हणजे आज आपल्या सर्वसामान्य लोकांच्या गरजा काय पहिले ते पहा ना. इकडे शाळेच्या शिक्षण शुल्क किती वाढून राहिलं, त्या हिशोबानं पगार वाढले का द्यायचे? नाही वाढले. रोजी रोटी बी नाही वाढली ना बा लोकांची 2 वेळची चुलही बरोबर पेटत नाही. तुम्हाला सांगतो याच्यात भरडला जाते तो सर्वसामान्य मध्यम वर्गच. कारण की हा मध्यम वर्ग असा आहे, तो बाहेर जाऊन हेही म्हणू नाही शकत की माझ्या घरात खायला नाही आहे, आणि तो बाहेर जाऊन हे बी म्हणू नाही शकत की खायला आहे. म्हणजे तो मंदात फसलेला आहे. तो हे बी नाही म्हणू शकत मी श्रीमंत आहे, गरीब बी नाही आहे, मंदात फसलेला आहे. म्हणजे तो माणूस बोलूच नाही शकत ना हो. आणि त्याच्यात हे राजकीय लोक धार्मिक अस्मितेचे मुद्दे काढतात. यायचं समोर म्हणजे जसं जसं तुम्ही नेतृत्व वाढत जासाल ना, म्हणजे जेही केंद्रात सरकार आहे, जसं जसं त्याची पातळी वाढते तसं तसं त्याचं मला वाटते मूर्खपणाचा कळस वाढला जातो. म्हणजे प्रत्येक जण इथं धार्मिकतेवर बोलायला तयार आहे, पण इथं पेट्रोल डिझेलचे भाव म्हणा किंवा महंगाई म्हणा याच्यावर बोलायला तयार नाही आहे. यायले आपल्या भारतातले लेकरं, अरे तुम्ही नाही करू शकत महागाई कमी, काही नका करू. अरे शिक्षण तर फुकट करू शकता ना तुम्ही, आहे का? तेवढी अवकात तर असेल ना. मला असं वाटते का शिक्षण म्हणजे अन्न वस्त्र निवारण, त्याच्यानंतर जे आपलं आलं शिक्षण, त्याच्यानंतर इंटरनेट आलं, ते अलग गोष्ट आहे. बम ते 2014 बोंबलले होते असं करून तसं करू. इकडे त्या ट्रेनवर माहित आहे वायफाय लावला होता यायनं, त्या ट्रेनचा वायफाय चालत नाही, एवढा हेंबाळेपणा करतात ते. आणि म्हणतात की इंटरनेट देऊ. 5वं ते टाकलं होतं त्यानं, अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आणि इंटरनेट. तर त्या शिक्षणाचं माझं म्हणणं, अरे तुम्ही काही नाही करू शकत. आम्हाला माहित आहे तुम्ही अडाणचोटा, तुम्ही काही नाही करू शकत. तुम्ही फक्त या देशात फक्त दंगली घडवू शकता आणि रिकामचोटपणाच करू शकता. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या लेकराला शिक्षण द्या. अरे ते शिकतील तर लेकाचे काहीतरी कमावतील तरी. अरे अति भारतासाठी नाही तर बाहेर तरी जातील बिचारे कमवायले. म्हणजे तुम्हाला सांगतो करतील ना, काही बी करतील ना, पण शिक्षण तर द्या. आज विषय असा झालेला आहे की लोकांना, म्हणजे तुम्हाला सांगतो कोरोनामुळे एक तर परिस्थिती काय झाली. माझ्याकडे आता माझ्या इन्स्टिट्यूट आहे डिजिटल मार्केटिंगचं. तुम्हाला सांगतो पोरं येतात, पॉलिटेक्निक झालं, डिप्लोमा झाला, सोडून दिलं शिक्षण. काहून? तर पैसे नाही भरायले. इंजिनिअरिंगची फी भरायची लायकी नाही, कसं करणार आहे शिक्षण? आणि या ठिकाणी कोणताही राजकीय व्यक्ती बोलायला तयार आहे, बोंबलायला तयार नाही आहे. तिकडे बम ते हनुमान चालीसा म्हणतील, ऐसान वैसान चुकीच्या भले हनुमान चालीसा म्हणतील, हे छाती टोकपणे सांगतील, बोंबलत फिरतील. याचे घोटाळे त्याचे घोटाळे, काही बी आकडे टाकून काही बी करतील, आणि नंतर तो घोटाळा काही आयुष्यात सिद्ध होत नाही. त्या शरद पवारच्या नावावर तर म्हणजे त्या शरद पवार साहेबांनी एवढा बदनाम करून ठेवला आहे, एवढे घोटाळे त्याच्या अंगावर टाकून दिलेले आहे की एकही घोटाळा आजपर्यंत म्हणजे सिद्ध नाही झाला. पण यायचे जेवढे पण म्हणजे अजेंडे आहेत ते सर्व यायचेच मागं असतात. म्हणजे तुम्ही जर टॉपचे न्यूज चॅनल पाहिले तर त्याच्यावर फक्त यायचंच चालते ना बा. ते हनुमान चालीसा, ते रवी राणा आणि ते हे. अरे बा ते रवी राणा आणि ते संजय राऊत तिकडे भेटून राहिले. आता मग हेंबाळ्या लोकांना म्हणजे काय, म्हणजे जे लोक यायनं चिवत्या बनवले, इन शॉर्ट चिवत्या. कारण की तुम्हाला सांगतो की या देशामध्ये जो सत्ताधारी मागच्या 8 वर्षापासून आहे, त्यानं या देशातल्या तरुणाईला शिक्षण तर दिलं नाही, पण व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंटरनेटच्या माध्यमातून यायच्या डोक्याचं म्हणजे पुरा खुडचटपणा करून टाक, म्हणजे बुरसटलेले डोकं करून टाकलेलं आहे. तुम्हाला सांगतो जे पेट्रोलचे महागाई वाढेल आहे ना, त्याच्यावर असे पांचटलेले यायचे मेसेज असतात ना, यायचे जे पण म्हणजे नेते वगैरे असतात भाजपचे, त्याच्या ट्विटरवर पाहिसान तुम्ही तर काय तर मग ते पेट्रोल का वाढलं, तर पेट्रोलचं गॅस का वाढले, त्याच्याबद्दल एकदम पांचट त्याचं डिस्क्रिप्शन असते. काय तर मग चुलीवरचं जेवण चांगलं असते.
म्हणून मोदी साहेबांनी सिलेंडरचे दर वाढवले. अबे हेंबाळे हो, इकडं पहिले तुम्ही 33 करोड झाडं आणि काहीच्या काही 100 कोटी झाडाचे आश्वासनं देता, एकही झाड तुमचं जगत नाही. हा, आज तुम्हाला सांगतो की आपल्या नागपुरामध्ये, आता नाव नाही घेत मी, केंद्रीय मंत्री आहे, त्यानं फाउंटेन तयार केला. त्या आज फुटाळा तलावाच्या पातळी 6 फूट कमी झालेली आहे. किती? 6 फूट पाण्याची पातळी फुटाळा तलावाची कमी झालेली आहे. त्यानं जे तसं पाहिलं तर कोणताही म्हणजे जे हेरिटेज असते तिथं उत्खनन करण्याले कोणतंही नवीन म्हणजे स्ट्रक्चर बनवायला मनाई असते. पण आपल्या भारताचं दुर्दैव असे आहे की असे हेंबाळे लोक त्या हेरिटेजच्या पदावर बसवलेले आहेत ज्यांना परवानगी दिली जाईल. आज त्याच्यावर कोर्टात केस चालू आहे, पीआयएल दाखल आहे की तुम्ही परवानगी कशी दिली. उद्या जर त्याच्या त्या स्ट्रक्चर खोदण्यामुळे त्या फुटाळा तलावाचे झरे जर आटले आणि फुटाळा तलाव जर आटला तर फाउंटेन काय कामाचा आहे तुमचा? समजले का? म्हणजे असे म्हणजे असा जर बेवकूफपणा जर या भारतामध्ये होत असेल तर मला असं वाटतं की म्हणजे देशाचं काही खरं नाही बा. म्हणजे ते महागाई तर एवढी वाढून राहिली का हद आहे. म्हणजे जेव्हा लोक पहिले काँग्रेसच्या काळात लोक बोंबलत तरी होते, याईनं लोकायले एवढं म्हणजे बिझी करून ठेवलेलं आहे की लोक बोंबल्यालाही तयार नाही आहे. म्हणजे यायचे लोक खाजगीत म्हणतात हाव बा भाव वाढले, पण यायचा एकही माणूस समोर येऊन हे नाही म्हणत की भाव वाढले. तो काय म्हणते माहित आहे का? हा, ते म्या टाकलं होतं एक स्टेटस काय तर मग डायरेक्ट म्हणजे यायचं म्हणजे कोणत्या लॉजिक आहे बा काय. तर मग ते पुरा पाकिस्तान भारत में लाएंगे. अरे बा, जे तुम्हाला इथचा मुस्लिम पटत नाही तुम्ही पाकिस्तान काय आणणार तुम्ही भारतात? आणि अशा अजेंडावर आपल्या म्हणजे देशातली तरुणाई जर काम करत असेल तर कोणत्या दिशेनं जाणार आहे? आणि आपल्या देशातला तो गव्हर्नर म्हणा किंवा मग अर्थमंत्री म्हणा, हे जर असे स्टेटमेंट करत असेल आमच्या भारताची अशी कोणती महागाई वाढलेली नाही आहे, म्हणजे तुम्ही 56 इंचीपणा सिद्ध करण्यासाठी तुम्ही असे भैताळ बोलण्यासारखे परिषदेमध्ये तिथं वक्तव्य करता. अरे सामान्य माणसाले, भलेही आमच्या भारतातल्या सामान्य माणसाला समजत नसन, पण एक दिवस असा येईल की जेव्हा 1947च्या स्वातंत्र्यासाठी देशानं क्रांती केल्या ना, ती क्रांती आता 5-6 वर्ष व्हायला वेळ लागणार नाही. अरे बा, लोकांना जॉब नाही, शिक्षण नाही, त्याच्यात तुम्ही पेट्रोल वाढवून ठेवलं, पगार नाही. अरे काय करणार लोक येतील ना मारायला. आणि त्याच्यात तुम्ही बरं. धार्मिक अस्मितेचे मुद्दे उकरता, म्हणजे जाहीर गोष्ट आहे, तलवारी निघणारच आहेत. बरं, इतके मोठे आरोप सर आपल्यावर लागले आहे. भाजपचे प्रवक्ते ऍडव्होकेट धर्मावर मेश्राम भाजपावर लावण्यात आलेले आहे. सामान्य लोकांना समजणार आहे की ज्या रेटमध्ये पहिले जे पेट्रोल क्रूड ऑइल मिळत होतं त्याच रेटवर आताही मिळत आहे. कमीत कमी $10 कमी मिळत आहे. तरी पण महागाई आणि पेट्रोल महाग का बरं, असा नेमका प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हाही आहे की धार्मिक मुद्द्यांवर आपण जे आहे ते जास्त वाढलेले आहे. तुम्ही त्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करता, महागाईवर कोणी बोलतच नाही. आपण जे वैभव जे बोलले आपण पूर्ण ऐकलं, काय नेमकं उत्तर आहे सर? ते मी आज पहिल्यांदा अशा शब्दांचा वापर ऐकतो आहे. चॅनल छोटं किंवा मोठं अशा पद्धतीचं नसतात कधी. एकदा तुम्ही बोललात तो बाण असतो. हे हेमाडे, अवकात, लाज अशा पद्धतीचे शब्द या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाहीत. आणि त्यामुळे माझी नम्र विनंती आपल्याला आहे की अशा पद्धतीच्या शब्दांचा थोडा जपून वापर करा. जरी आपण विदर्भातले असलो तरी ही चर्चा कुठे जाईल, कोण पाहत असेल, तुमच्या येणाऱ्या पिढ्या पाहत असतील, तुमची बायका लेकरं पाहत असतील, त्याची देखील काळजी आपण सगळ्यांनी करावी अशी माझी नम्र विनंती आहे. मला अक्षय समर्थजी जे बोलले त्यांनी एकदम लाजच काढली. आता कोणाला लाज वाटली पाहिजे असं मी म्हणणार नाही, एवढा मूर्ख किंवा मी नाही, त्यामुळे अशा शब्दांचा मी वापर करणार नाही. परंतु त्यांना डॉक्टर मनमोहन सिंगांनी डब्ल्यू ट्रेड ऑर्गनायझेशन सोबत 1991चा केलेला करारनामा, जागतिक करारनामा माहिती नसेल तर ते धन्य आहेत. मी त्यांचे दुरूनच हात जोडतो. प्रायव्हेटायझेशन असेल, लिबरलायझेशन असेल आणि ग्लोबलायझेशन असेल, ह्या टर्म जर आल्या तर त्या सन 1991च्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सोबत मनमोहन सिंगांनी प्रधानमंत्री म्हणून सही केलेला जागतिक करारनामा आहे. याचं ज्ञान आपल्याला नसावं तर माझी हरकत नाही, त्याचं तुम्ही पाहून घ्याल. आता मला वैभव शिंदे पाटील हे नाव घेताना
एक साधासा प्रश्न त्यांनी आपल्या नंतरच्या स्लॉटच्या उत्तरात द्यावा, जर तुमच्याकडे असेल तर. हा पाटील काय प्रकार आहे? हे शिंदे आडनाव आहे, पाटील आडनाव आहे, की वैभव आडनाव आहे, की शिंदे वडिलाचं नाव आहे, की पाटील कशाचं द्योतक आहे? हे जरी सांगितलं तरी कदाचित म्हणजे माझ्यासारख्या निर्बुद्ध माणसावर थोडासा प्रभाव पडेल, फरक पडेल. शरद पवार साहेबांच्या संदर्भाने वैभवजींनी सांगितलं, अरे बाबा, या देशातल्या दंगली, या राज्यातल्या दंगली, देशभरातल्या दंगली जर झाल्या तर त्या काँग्रेसच्याच कार्यकाळात झालेल्या आहे. त्याचा अभ्यास करा. नाहीतर अजून कोणती तुमची इंटरनेट इन्स्टिट्यूट आहे तिथे जा, शोधा, जेव्हा केव्हा नेटवर्क मिळेल तेव्हा. देशभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या दंगली नेमक्या कोणाच्या कार्यकाळात झाल्या? या देशात आजवर झालेल्या प्रधानमंत्र्यांपैकी कोण प्रधानमंत्री नेमका हुकुमशाहीनं वागला? किती राज्यांवर त्यांनी प्रशासक राष्ट्रपती शासन लावलं? या देशात आणीबाणीची स्थिती कोणी आणली? याचा जरा अभ्यास करा. लोकांना कळून जाऊ दे. नाहीतर मी आलो, काहीतरी बरळलो, बडबड केलो, हातवारे केले, इकडं हल्लो तिकडं हल्लो. हे जीएसटीच्या आकडेवारी सांगितले अक्षय समर्थांनी. हे कुठले आकडेवारी? मला वाटते हे आकडेवारीचे बापच दिसतात, त्यांनी जन्म घातल्या आकडेवारींना. अहो, जुलै महिन्यापर्यंत या दर 3 महिन्यांनी जीएसटीचा परतावा त्या त्या राज्यांना केला जातो. आणि आता तो परतावा करण्याची मुदत ही जुलै महिन्यातली आहे. आणि तुमच्या माहितीसाठी जीएसटीचा परतावा हा 13,500 करोड रुपये आहे फक्त. आणि तेही देण्याची मुदत ही जुलै 2022 पर्यंत आहे. हे पहिले समजा. दुसरं पहिले समजून घ्या तुम्ही, नाहीतर अभ्यास करा. आणि दुसरं समजून घ्या पुन्हा. तुम्ही ज्या पेट्रोल डिझेलच्या भाववाढीच्या गोष्टी करताना, ज्या राज्य सरकारने 31 रुपयाचा व्हॅट घेतलं जातं, ते 31 रुपये व्हॅट राज्य सरकार घेत आहे. परंतु केंद्राचे जे जीएसटी 31 रुपये घेते त्या पेट्रोलवरती, डिझेलवरती, त्याच्यापैकी 41% म्हणजे हिशोब लावा. हे समजून घ्या की जो जीएसटी ज्या ज्या राज्यातून किंवा केंद्रशासित प्रदेशातूनही केंद्राला जातो, त्यापैकी 41% हा त्या राज्यांना समजा. अक्षयजी, आता तुम्ही कोणत्या विषयात LLB केलं मला कल्पना नाही, पण समजून घ्या मग की त्या राज्यांना आम्ही जी 41% हा केंद्राच्या एकूण उत्पन्नाच्या 41% परतावा आहे त्या राज्यांना परत जात असतो, परत दिला जातो. ही पद्धत आहे संघराज्याची. ही परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी केलेली संवैधानिक व्यवस्था आहे. संघराज्याची संकल्पना मांडताना राज्ये स्वयंपूर्ण असावीत आणि केंद्र देखील स्वयंपूर्ण असावं, अशा पद्धतीचं धोरण ज्या संविधानात आहे त्याच संविधानाचा अभ्यास करताना आकडेवारींसहित मी तुम्हाला सांगू शकतो. आणि त्यामुळं निव्वळ काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं, एवढं सगळं मला या ठिकाणी करावंसं वाटत नाही. वैभवजी पुन्हा म्हणाले की केंद्राने 7th पे कमिशन लावण्याची काय गरज होती? अरे बाबा, तुम्ही व्यवसाय करता. अध्यक्ष महोदय, 7th पे मध्ये जो महागाई भत्ता देतात त्याच्याबद्दल बोललो मी. 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे. व्यवसाय करता. हा, ऐका मग, तुम्ही व्यवसाय करता, तुमच्या गरजा नसतील, परंतु ज्यांच्या मागण्या असतात त्यांना विचारलं पाहिजे. ज्यांनी या देशासाठी बलिदान केलं, त्यांचा 1 रँक 1 पेन्शनचा विषय असेल, त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही का अशी मागणी करता आणि देशाच्या बजेटवरती अननेसेसरी इम्पॅक्ट. आर्मीची गोष्ट नाही केली मी, केंद्राच्या नोकरदारांची गोष्ट केली. त्यामुळे आर्मीला सेवा देणाऱ्या केंद्रातल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने तुम्ही म्हणता महागाई भत्ता का देता? त्याचंही उत्तर तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. जर या देशाचं सरकार प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासह या देशातल्या प्रत्येक वर्गासाठी ज्या पद्धतीचं काम करणार असेल, त्या पद्धतीचं काम तुमच्या राज्य सरकारांनी केलेलं आहे काय? तुम्ही शरद पवार साहेबांची बाजू मांडता,
अहो शरद पवार साहेब कितीदा मुख्यमंत्री राहिले, संरक्षण मंत्री राहिले, देशामध्ये केंद्राचे मंत्री राहिले, ते जाणते राजे म्हणून ओळखले जातात. या महाराष्ट्रातला शेतकरी आजही का उपाशी आहे? या प्रश्नाचं उत्तर कधी शरद पवार साहेबांना तुम्ही पाटील देता ते जरा विचारलं पाहिजे त्यांना ना. देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये या राज्यात सरकार असताना 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले 5 वर्ष आणि त्याचा बोर्ड मंत्रालयाच्या त्या पाठीवर लावला. ही हिंमत देवेंद्रजी फडणवीसांनी दाखवली. तुमचा मुख्यमंत्री पूजापाठ करून मंत्रालयात जातो आणि ते 2 वर्षानंतर तो कसला या राज्याची संकल्पना, कसल्या या राज्याची करणार तुम्ही? अक्षय समर्थ मित्रांनी आखरीचे 5 मिनिटं जे आपल्याकडे उरलेले आहेत मंत्र्यांनी, तुमच्या ऊर्जा मंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या 200 युनिट विजेच्या, 100 युनिट यांचा रिप्लाय देतो ना, यांनी जे आता म्हटलं त्याचा रिप्लाय पण तर ऐकून घ्या. ऐका ना, प्रमोशन आता तुम्ही प्रश्न टाकले तर रिप्लाय ऐका. तुम्ही ज्या करारनाम्याच्या बद्दल म्हटलं त्याचा संबंध एक कवडी भरायचा संबंध जो आहे हा महागाई सोबत नाही. तुम्ही जे करारनामे राष्ट्रीय करारनामे, आंतरराष्ट्रीय करारनामे हजारोनी झाले, पण त्याचा काही संबंध या महागाई सोबत आहे का? एक कवडी भरायचा संबंध तरी आहे का? आपण जे बोलता ते खोटं बोलता. आपण जे आपली जी बीपीसीएल आणि ज्या पेट्रोल बनवण्याच्या ज्या आपल्या जवळ PSUs आहेत त्यांना ते जे रिसर्च करत होते त्यांचा तुम्ही फंड कमी केला. याच्याबद्दल इंटरनेटवरती आणि पूर्ण फॅक्ट्स अवेलेबल आहेत. तुम्ही खोटं बोलत आहात. कारण तुम्ही हे म्हणतात की बाहेरून आम्ही तेल घेतो. बाहेरून जरी तेल घेता पण तुम्ही ज्या किमतीमध्ये तेल घेता त्याच्यावरती टॅक्स किती लावता? आणि आपण आता एक अजून खोटं बोलले की जो पैसा केंद्राने जीएसटीचा पैसा द्यायचा होता तो आजही 29,000 करोड रुपये बॅलन्स आहे आणि तो आजही तो पैसा आतापर्यंत दिलेला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणता आहे तर तेच गोष्ट मी म्हणतो आहे. तुम्ही म्हणता 40% परत करतो केंद्र, 40% जरी परत करतो पण त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे? महाराष्ट्र 15% पूर्ण देशातला जो रक्कम आहे त्याच्यातला 15% जीएसटी रक्कम महाराष्ट्राकडून जाते आणि परत किती येतो आम्हाला येतो फक्त 6%. मग आमच्याकडून घेतल्या जातं आणि जे आम्हाला दिल्या जातं त्याच्यामध्ये किती तफावत आहे? महाराष्ट्र राज्य जो इतका विकसनशील राज्य आहे तो कसा चालवायचा जर आम्ही टॅक्स देणार नाही? टॅक्स जो टॅक्स तुम्ही वाढवला त्याच्याबद्दल बोला ना. 3 रुपये 46 पैसे जो टॅक्स डिझेल वरती होता तुम्ही 21 रुपये 80 पैशावरती घेऊन गेले. 9 रुपये 20 पैसे जो टॅक्स पेट्रोल वरती होता तुम्ही 27 रुपये 90 पैसे केले. आज तोच टॅक्स कमी केला तर डिझेल जो आहे 80 वरती येतो आणि पेट्रोल जो आहे तो 100च्या आतमध्ये येतो. त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? आजच्या तारखेला जे 126-125 डॉलर प्रति बॅरल रेट गेल्यानंतर सुद्धा मनमोहन सिंगांनी तो पेट्रोल 66-67-68 रुपयामध्ये दिला. तो आज 120 रुपये का बरं देतात आहे तुम्ही? त्याच्याबद्दल तुम्ही का बरं बोलत नाही? महागाई अशी वाढली आहे की आता जे सिनियर सिटीजनला रेल्वेमध्ये जे कन्सेशन भेटायचं ते सुद्धा तुम्ही काढून टाकलं. त्याच्यामुळे रेल्वेला 3,464 करोड रुपयाचा फायदा झाला. म्हणजे तुम्ही सिनियर सिटीजनला पण लुटण्याचं काम केलं. प्रत्येक जागेवरती लूट चालवली आहे. एकही अशी गोष्ट नाहीये ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांना रिलीफ दिला. आणि देशाचा कर्जही वाढवला, महागाई वाढत आहे बरोबर. अक्षय माझा देशाचा कर्जही वाढवला आणि चोरी ऊपर से सीना. माझा प्रश्न ऐकून घ्या. आपल्याकडे काही अल्टरनेटिव्ह आहे का? अल्टरनेटिव्ह यू हैव टू पुट मनी इन द हैंड्स ऑफ पुअर पीपल. आपको गरीब लोगों के हाथ में पैसा देना पड़ेगा.
ये लड्डू मत दो कि कर्जे ले लो, हम आपको कर्जे देंगे। कर्जा देने लेने लायक अभी पोजीशन नहीं बची। इस राहुल बार गांधी की ने महामारी में 72,000 रुपए देने की बात करी, वो बात कर रहे हैं, उस बात नहीं इस कर रहे बार क्या? पैसे की बात कर रहे हैं। इस महामारी में लोगों ने अपना सोना, जो अपना पीपीएफ में जो पैसा था, सबसे ज्यादा विड्रॉल हुआ है। क्यों हुआ है? इस देश में ये महामारी के दौरान 2 सालों में सबसे ज्यादा जो कर्जा लिया गया, सबसे ज्यादा जो पैसे का विड्रॉल हुआ कहां से? ये जीपीएफ, पीपीएफ, यहां से पैसे का विड्रॉल हुआ। रिकॉर्ड पे है कि सबसे ज्यादा पैसा निकाला गया। क्यों निकाला गया? गरीब ने अपने पास का जो थोड़ा भी सेविंग था, वो क्यों बेचा? अपने घर का जो थोड़ा बहुत सेविंग बचा था, वो क्यों बेचा? क्योंकि उनके पास में दूसरा जीने के लिए कोई रास्ता ही नहीं था। जो हम बताते हैं कि दूसरे देशों ने ये किया, दूसरे देशों ने वहां के गरीब लोगों के हाथ में पैसा रखा। वो पैसा जब गरीब आदमी के हाथ में पैसा आता है, और वो पैसा जब छोटे दुकानदारों तक जाता है सामान लेने के वजह से, वही पैसा रोलिंग में आएगा। आपको पैसा देना पड़ेगा। आपको हो सकता है कि मोदी सरकार जो है अभी पेट्रोल के ऊपर पैसा कमा के बाद में लोगों के हाथ में दे दे, ऐसा हो सकता है, फ्यूचर हो सकता है, इससे वो बोल सकते हैं। कुछ न कुछ रकम देना पड़ेगा आपको, डायरेक्ट ट्रांसफर करना पड़ेगा उनके हाथ में। उसके अलावा ये जो हमारे ऊपर तकलीफ आई हुई है, वो तकलीफ ऐसे खत्म नहीं हो सकती। ये क्यूमुलेटिव इफेक्ट है। ये कब का इफेक्ट है? ये बहुत क्यूमुलेटिव इफेक्ट है। ये इसमें डिमोनेटाइजेशन का भी बहुत बड़ा हाथ है, क्योंकि ये धीरे धीरे इस परिस्थिति में आई है कि कुछ दिनों के बाद में हमारे हाल श्रीलंका के जैसे हो जाएंगे। श्रीलंका में 1200 रुपए का सिलेंडर मिल रहा था, हम भी अभी 1050 पे आ चुके हैं। आप क्या चाहते हो? कि श्रीलंका बनाना चाहते हो? क्या चाहते हो आप? इस देश में इतनी महंगाई बढ़ा दी कि यहाँ गरीब व्यक्ति जिंदा ही नहीं रह सकता। उसको आप रास्ते के ऊपर लाके लूटमार करने लगाओगे क्या? क्या करोगे? मेरा आखिरी 2 सवाल, मेरा आखिरी सवाल जो वैभव से रहेगा, उसके बाद जो आखिरी सवाल जो है धर्मा मेश्राम से रहेगा। वैभव, काय सांगशील एकंदरीत तुझ्यावर म्यूट करून कशाबद्दल ऐकून आलं डबल जे राज्यात जे काही झालं, म्हणजे शरद पवारांना जे आपण त्यांचा पक्ष घेतला आणि त्यावर धर्मा मेश्रामजी म्हणले की राज्यात दंगे झाले तर ते कोणाच्या कार्यकाळात झाले, यावर त्यांनी नेमकं म्हटलंय. काय नेमकं सांगशील? पहिली गोष्ट त्याचा गैरसमज झालाय की मी सामान्य माणूस एवढं बोलतो कारण त्याच लोकांनी शरद पवार साहेबांवर ईडी बसवली होती आणि नंतर म्हणे का ईडीच्या ऑफिसला जायची गरज नाही. मग एवढा हेंबाळेपणा पहिले कशाला करावा? पहिली गोष्ट, मी काही शरद पवार साहेबांचा माणूस नाही ना, माय ते आबा आहे की मी त्याची तरफदारी करू. माय फक्त एवढं म्हणणं आहे, तुम्ही जनतेला यायनं एवढं करू. म्हणजे आजही भाजपच्या आयटी सेल कडून शरद पवार साहेबाबद्दल मेसेज फिरवले जातात, एवढा घोटाळा, हे तसं ते जसं लवासान फवासा. पण सिद्ध काय झालं? काहीच नाही. पण त्याच्या हेडलाईन बनवण्यात हे पटायत आहेत. आणि त्यामुळे माय कसं म्हणणं आहे, जो मुद्दा राहते मुख्य, शेती, शिक्षण, व्यवसाय, रोजगार, महागाई, हे विषय असे भरकटवले जातात. माझा मुद्दा हा होता. माझा मुद्दा हा नव्हता की शरद पवारांनी काय केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं. दुसरी गोष्ट, नावाबद्दल तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायची मला गरज वाटत नाही. तिसरी गोष्ट अशी की जसं मी सांगितलं की प्रत्येक विषय हे लोक भरकटवत असतात आणि तेच मुद्दा इथं झालेला आहे. या पुऱ्या चर्चेमध्ये यायनं हे नाही सांगितलं की या सरकारनं काय केलेलं आहे ना, यांनी हेच सांगितलं की काँग्रेस, म्हणजे प्रत्येक वेळी यायचं टार्गेट कुठं असते? काँग्रेसवर. म्हणजे अरे बा, आम्ही सामान्य जनता आहोत, आम्ही काँग्रेसला बी निवडून दिलं, आम्ही भाजपला बी निवडून दिलं है ना, तर आमचा विचार कोण करल? म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला का तुम्ही तिकडे वोट दाखवा आणि हा इकडे वोट दाखवते. म्हणजे सामान्य माणसानं काय करावं? म्हणजे ज्यासाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे, म्हणजे आम्ही जर तुमच्याबद्दल बोललो बी तर तुम्हाला असं वाटतं की काय बोललो आणि कसं बोललो है ना. तर मला असं वाटते का हे जरसा चुकीचं आहे. म्हणजे एकाधिकारशाही सारखं झालेलं आहे. म्हणजे आपण जर झालं एखाद्या विरोधकाचं नाव घेऊन बोललो तर हे डायरेक्ट त्याचाच व्यक्ती करून टाकतात.
म्हणजे MNS बद्दल, राज ठाकरे बद्दल बोललं तर डायरेक्ट मनसेचा झाला, सेनेबद्दल झालं तर सेनेचा झाला. म्हणजे भाजप बद्दल तुम्ही बोलूच नका असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे आता जाहीर गोष्ट आहे, सामान्य माणूस म्हणून माझी एवढीच अपेक्षा आहे की केंद्रात जे सत्ता आहे त्यानं महागाईवर काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे विषय असा आहे, महागाई कमी नाही करू शकत तर तुम्ही शिक्षण सारख्या सुविधा या एक तर फ्री करू शकता किंवा मग 50% तरी करून द्या, जेणेकरून इंजिनिअरिंगचे कॉलेजमध्ये पोट्टे शिकतील तरी. स्कॉलरशिप 50% भेटते हे सांगू नका, त्याच्याही 50% करा, आहे ना, समजले. दुसरी गोष्ट अशी की आज जो म्हणजे जो पेट्रोल दरवाढ वगैरे झालेली आहे ते कशी कमी करता येईल त्याच्यावर पहिलं लक्ष द्या, है ना. तिसरी गोष्ट अशी आहे की आज तुम्ही जे क्षेत्रीय म्हणजे लोकांमध्ये लोकांच्या अस्मितेचा फायदा घेऊन फक्त ते विषय असे भरकटवले जात आहे. म्हणजे काय, मग केंद्रातले म्हणतात राज्यावर आरोप करतात, राज्यातले केंद्रावर आरोप करतात, आणि इथं भरडला कोण जातोय, सामान्य नागरिक. तर माझं असं म्हणणं आहे की तुमच्या राजकारणाच्या मधात सामान्य लोकांचे मुद्दे हे भरकटवू नका, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन द्या, है ना. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आज प्रत्येक जण हा रोजगाराला कसा लागेल याच्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे. तुम्ही जर वायफळ ठिकाणी जर खर्च करत बसले तर मला असं वाटते की आपल्या देशाचं काही खरं नाही. तर मला असं वाटते प्रामुख्यानं मी अजून एक सांगू इच्छितो की राज्यानं सुद्धा या दिशेनं लक्ष द्यायला पाहिजे. कारण की शेवटी मला तरी वाटते का आतापर्यंतचा सर्वात चांगला मुख्यमंत्री आता आपल्या महाराष्ट्राला भेटलेला आहे सध्या, संवेदनशील मुख्यमंत्री. बाकी फक्त बरडायचे काम नाही तर ऍक्च्युअल काम करून दाखवले त्याने, शेतकरी कर्जमाफी असो वगैरे, है ना. तर मला असं वाटतं त्यांनी अजून त्या पद्धतीनं कामं अजून करायला पाहिजे. ज्या योजना देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये ज्या चांगल्या योजना होत्या त्या योजना या महाराष्ट्र सरकारनं ज्या बंद केल्या त्या सुद्धा या सरकारनं कोणताही अहंकार न बाळगता मला असं वाटतं त्या चालू बी करायला पाहिजे, ज्या चांगल्या होत्या त्याच. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या देशाचा जो कणा आहे म्हणजे 65% जो म्हटलं जातो की आपला भारत देशात तरुण वर्ग आहे, त्या तरुणाईला वेगवेगळ्या धार्मिक अस्मितेमध्ये गुंतवणूक न ठेवता याच्यासाठी आपण त्याचं शिक्षण, व्यवसाय, रोजगार याच्यासाठी काय करू शकतो याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण की फक्त महागाई ही काही सध्याची परिस्थिती नाहीये, होऊ शकते काय येणाऱ्या काळातही ती वाढणारच आहे ना. कारण की मला तरी असं वाटत नाही की पेट्रोल 100च्या खाली येईल. कारण की आणि म्हणजे ते एक गोष्ट होती काय, तर मग ते एक राजा होता, त्याला काहीतरी एक जण व्यापारी होता, तो म्हणे की पोळीचा रेट मी आतापासून 10 रुपये करत आहो म्हणते. तर पुरे ते तर राजा म्हणते की 10 रुपये नको करू, 20 रुपये कर म्हणते आणि पुरं वाटून दे म्हणते. तर पुरे लोक पहिले तर 5 रुपयाची 10 झाली म्हणून बोंबलत असतात. नंतर मग राजा निर्णय देते की 20 रुपये गेली ना तुला, चाल 10 रुपये 50% दे रे. म्हणजे काय, म्हणजे 5 रुपयाची पोळी 10 रुपयाला व्यापाऱ्याला पाहिजे होती ती भेटून राहिली, 50% कमी झाले म्हणजे राजाची वाहवा होऊन राहिली. मला असं वाटतं त्याच पद्धतीचा जो सिनेरिओ आहे तो आपल्या देशामध्ये सध्या चालू आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की राजकारण करा, पैसे तुम्ही खा, आतापर्यंत येणाऱ्या लोकांना बी खाल्ले, पण कसं आहे कामं करा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तो किरीट सोमय्या साहेब तिकडे डायरेक्ट त्या महाराष्ट्र सरकारला आंदोलनच दिलेला आहे डायरेक्ट, हे घोटाळे काल ते घोटाळे काल. अरे बाकीचे प्रश्न आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागचे 2 अधिवेशन याच्यातच आवाज बोंबलण्यातच घालवले. ऍक्च्युअल वर्क तसं मला काही दिसलं नाही जेवढं मी त्याचे भाषण ऐकले. बरोबर. मला असं वाटतं की आजच्या तरुणाईसाठी राज्यानं आणि केंद्रानं लक्ष द्यावं, नाही तर ही तरुणाई जी कामाची जी क्रयशक्ती आहे ती वाया गेली नाही पाहिजे, याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. एवढंच मी विश्राम साहेब, आपल्याला आखरी प्रश्न की देशात महागाई वाढत आहे, ऑब्विसली की जनता त्रस्त आहे, जनतेला अल्टरनेटिव्ह काय आहे की महागाईपासून जनता कशी काय वाचेल, काय उपाययोजना करण्यात येत आहे? क्लोजिंग रिमार्क कडे चाललो ना आपण आता. हो, क्लोजिंग रिमार्क. क्लोजिंग रिमार्कच्या संदर्भाने मी एवढंच म्हणेन की संपूर्ण जग मंदीच्या सावटाखाली आलेला असताना हा संपूर्ण भारत देश मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या एकसंधतेपणानं त्यांचा सामना करत आहे
त्यातही आपण ज्या पद्धतीनं, ज्या ताकदीनं किंवा ज्या हिमतीनं या सर्व समस्यांना सामोरं जात या देशालाही आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यामध्ये आपण पुढे नेत आहोत, ते अत्यंत वाखाणनीय आहे. हा देश पुढे नेताना प्रत्येकानं आपली जबाबदारी आणि कर्तव्य हे देखील समजण्याची अत्यंत आवश्यकता आहे. वैभव शिंदेजी ज्या पद्धतीनं क्लोज रिमार्क करताना ज्या पद्धतीनं बोलले की या देशातली जी युवा शक्ती आहे, हा तरुणांचा देश आहे, ती वाया जाता कामा नये, त्याकडे वळताना आम्ही स्वतःची जबाबदारी आणि स्वतःच्या कर्तव्याचं भान ठेवून शिक्षणाला अत्यधिक महत्व देत हा देश पुन्हा एकसंध कसा होईल, मजबूत कसा होईल आणि आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यामध्ये किती मजबूत मोठा होईल, त्याच्या दृष्टीनं प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती कोणा एकाची जबाबदारी नसून ती सामूहिक आहे. आणि या देशाच्या संविधानानं याला संघराज्याची संकल्पना मांडताना राज्यांचं स्वायत्तता आणि संघराज्याची संकल्पना पुढे नेलेली आहे. त्यामुळं या केंद्र सरकारनं काय केलं, राज्य सरकारनं काय केलं, प्रत्येकानं एकमेकांकडे आरोप न करता राज्यानं देखील आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये हे होताना दिसत नाही. याही दृष्टीनं प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना धन्यवाद देताना रशिया युक्रेनचं युद्ध लवकरच संपेल, कोरोना महामारीतून आपण बाहेर निघालेलो आहोत आणि आता आस्थापना सुरू झालेल्या आहेत. इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिक आस्थापना सुरू झालेल्या आहेत. त्यामुळं मालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल. सगळी शेती, जी पडीत जमीन आहे ती शेती योग्य होईल आणि जी काही आताची सध्याची ग्लोबल स्थिती आहे, जागतिक स्थिती आहे, अशा स्थितीमध्ये आपण व्यवस्थितपणे सगळ्या समस्यांना सामोरं जात या देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करू शकू आणि लवकरच रशिया युक्रेनचं युद्ध संपून तेलाची स्थिती सर्वसामान्य होईल आणि निश्चितच महागाई आटोक्यात येईल असा मला विश्वास आहे. मोदीजींनी त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि लवकरच आपल्या सगळ्यांना त्या पद्धतीचं पाहायला मिळेल अशी मला अपेक्षा आहे. तर आजचा विषय जो होता तो महागाईवर होता आणि महागाईवर आम्ही एक प्रयत्न केला. हा जरी राष्ट्रवादी मुद्दा नसला किंवा आम्ही देशप्रेमी कदाचित नसेल हा मुद्दा घेतला म्हणून, पण तरी प्रयत्न होता की जनतेला जो त्रास होत आहे सध्या या महागाईचा, त्यावर काहीतरी भाष्य केलं पाहिजे, काही लोकांशी चर्चा केली पाहिजे. त्यावर काँग्रेस आणि भाजपाचं नेमकं काय मत आहे, सोबतच वैभव शिंदे पाटील एक सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करत होता. तर यावर एकंदरीत कॉन्क्रीट असं उत्तर कोणी देऊ शकत नाही. ऑब्व्हियसली महागाई कमी होईल असं तुम्हीही सांगू शकत नाही, काँग्रेसचे लोक सांगू शकत नाही, बीजेपीचे लोक सांगू शकत नाही. आरोप प्रत्यारोप नेहमीच होत राहील. पण यासाठी अल्टरनेटिव्ह काय? महागाई वाढली तर लोकांचं जे आय वाढली का? एक्सपेन्सेस वाढला तर इन्कम वाढली का? तर कदाचित नाही. महागाई वाढायला विरोध कोणाचाच नाही. महागाई वाढली तर त्या अपेक्षेने जे आहे तुमचं इन्कम सुद्धा वाढलं पाहिजे, पण तो सध्या दिसत नाही. पेट्रोलचे दर जे आहे ते इंटरनॅशनल लेवलवर जर तुम्ही बघितलं तर 2012 साली 125 बॅरल प्रति डॉलर होतं आणि आजच्या कंडिशनमध्ये $111 प्रति बॅरल आहे. तर त्यात इतकी मोठी तफावत का? जेव्हा $125 प्रति बॅरल होतं तेव्हा ₹60 पेट्रोल होतं आणि आज जर $111 प्रति लिटर आहे, तर मग $125 लिटर डॉलर हा पेट्रोल दर वाढ इतकी का? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि यावर जे आहे घुमाघुमीचे उत्तर एकंदरीत भाजपाकडून देण्यात आलं. मोदी सरकार जे आहे ते यावर काम करत आहे असं नेमकं सांगण्यात आलं. आता कधीपर्यंत मोदी सरकार यावर काम करतं आणि कधी पेट्रोलचे रेट जे आहे ते कमी होतं हे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. कारण की आता 8 वर्ष झाले मोदी सरकारचे, 2 वर्ष सध्या आहेत आणि या 2 वर्षात मोदी सरकार पेट्रोल आणि महागाई कमी करेल का? ज्या प्रमाणात मोदी सरकार म्हणत होते की पेट्रोलचे दाम कमी झाले की नाही झाले, भाषण मोठ्या प्रमाणात करत होते. पुन्हा एकदा तसंच एकदा भाषण झालं पाहिजे असं नेमकं प्रत्येक नागरिकांचं मत असेल. कारण की ज्या पद्धतीने मोदी साहेब बोलले होते की पेट्रोलचे दर वाढले आणि ते नशीबवान आहे देशासाठी, आम्ही असंच प्रयत्न करू आणि अशी अपेक्षा करू की मोदी साहेब हे देशासाठी नशीबवान असलेच पाहिजेत आणि पुन्हा जे आहे पेट्रोलचे रेट कमी झाले पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे. जे सामान्य जनता जे भरकडत आहे सध्या त्या महागाईमुळे त्यांना दिलासा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्या चर्चेने खूप काही चेंज होणार नाही हे मला माहिती आहे, पण प्रयत्न करणं हा आमचं काम आहे. आणि जर नॅशनल मीडिया करत नसेल तर एक साधारण लोकल चॅनल प्रयत्न करू शकतो. कुठेतरी बदलाव करण्यासाठी एक पाऊल समोर जावं लागतं, ते आम्ही करतो. आपल्याला ही चर्चा कशी वाटली, आपण आपली प्रतिक्रिया जे आहे ते कमेंटच्या माध्यमातून देऊ शकता. आणि आज या डिबेटसाठी जे काही मान्यवर उपस्थित होते आमचे धर्मपाल मेश्रामजी बीजेपीचे,
त्यांनी जे कठोर रिप्लाय जे लोकांनी दिले, जे जे बाकी जे पॅनलिस्ट होते त्यांनी त्यांचे रिमार्क दिला, त्यांच्यावर पुन्हा समजदारीने उत्तर दिलं. त्यानंतर वैभव शिंदे पाटील यांनी एकंदरीत सामान्य जनतेचं आपलं प्रतिनिधित्व केलं आणि सामान्य जनतेला काय त्रास आहे हे सांगितलं. ऍडव्होकेट अक्षय समर्थ त्यांनी काँग्रेसची बाजू मांडून काय नेमकं काय खोटं जे काँग्रेस भाजपा बोलताय किंवा अन्य पार्टी बोलताय त्यावर आपलं भाष्य केलंय. आपण आपली प्रतिक्रिया देत राहा अशी अपेक्षा करतो आणि इथेच हा डिबेट जे आहे थांबवतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.